राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे। त्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगराचा समावेश करू नये या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे। यावेळेस धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचे राजकारण कराल तर आम्ही 85 मतदारसंघात वजाबाकीचे राजकारण करू असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले, सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला आहे। 15 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचं गठन केलं आहे। या संदर्भात स्वतंत्र GR काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे। सोमवारी भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते। गोखले रोड, राम मारुती रोड मार्गे पुना गाडगीळ ज्वेलर्स चौकातून तलावपाडी रोड, राजवंत ज्वेलर्स पासून डावीकडे गडकरी रंगायतन चौकातून उजवे वळण घेऊन चिंतामणी चौक, जांभळी नाका येथून अग्यारी रोड मार्गे टेंभी नाका येथून उजवीकडे कोर्ट नाका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक, कोर्ट नाका, शासकीय विश्रामगृह येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। यावेळेस मंचावर अनिल भांगले, हंसराज खेवरा, सुनील झडके, दीपक पेंदाम, रमेश परचाके, रमेश आत्राम, मधुकर तळपाडे, समीर तडवी आदी उपस्थित होते। मी या ठिकाणी आज आदिवासी संयुक्त आदिवासी हक्क कृती समिती आज आम्ही स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मोर्चा काढण्याचं कारण काय आहे की आज सरकारने आदिवासींच्या हक्काचा म्हणजे जो आरक्षण बद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी आक्रोश केलेले आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण। म्हणून आम्ही ठाणा, पालघर, मुंबई, नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर धडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी बांधवांनी की आमचा जो आरक्षण आहे, आमचा जो 7.5% आरक्षण आहे, त्या आरक्षण मध्ये आमच्या जो आदिवासी बांधवांच्याच इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही। आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला, त्यांनी धनगर समाजाला द्यावं। त्यांचं 3.5% आरक्षण आहे ना, त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं, त्यांनी त्यांचं बघावं, आमच्या आरक्षणामध्ये त्यांनी घुसखोरी करावं नाही। म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं। हा, नक्कीच पडणार, अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळे जागे उठलेले आहेत। माझं नाव सुनील झडके, मी संयुक्त आरक्षण कृती समितीचा PRO आहे, जनसंपर्क अधिकारी। आज जो धनगरां आरक्षण विरोधी मोर्चा, आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, त्यामागचा एकच उद्देश की धनगर मुळामध्ये ही जात आहे, जमात नाही। त्यामुळे याही अगोदर त्यांचे कोर्टामधून निर्णय जे झालेले आहेत तो निकाल त्यांच्या विरुद्ध लागलेला आहे। त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने ज्या वेळेला केंद्रीय शासनाकडे त्यांचा रिपोर्ट अहवाल सादर केला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी, तोही त्यांचा बाद झाला आणि आता नव्याने त्यांनी पुन्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी उभारी घेतली ती अत्यंत असंविधानिक आहे, हे चुकीचं आहे। जर कधी सरकारने हे पावलं उचलली तर नक्कीच विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे परिणाम यांना भोगावे लागणार आहेत। मुळामध्ये आमची एक महत्त्वाची मागणी अशी आहे की जे ते सांगतात नाम साधर्म्य चा फायदा घेऊन ते सांगतात की आम्ही आदिवासी आहेत, ते आदिवासी कुठेच नाही आहेत आणि मोडत पण नाहीत, तसा कोर्टाचा निर्णय आहे। परंतु नाम साधर्म्य साधून सरकारला किंवा इतर कमिटींना थोडं गैरसमजामध्ये ठेवून त्यांनी चुकीची पावलं उचलली। आमची आता प्रामुख्याने एकच मागणी राहील की महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या सूचीवर क्रमांक 36चं ओरांग आणि धांगड जे आहे त्याचा नाम साधर्म्य फायदा हे घेतात, तर आमची शासनाकडे, सरकारकडे, माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे प्रामुख्याने मागणी राहील की महाराष्ट्रामध्ये धांगड आणि ओरांग ही जमातच नाहीये, ती महाराष्ट्राच्या बाहेर आहे। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की या अनुसूचित जमातीच्या यादीमधून ही धांगड आणि ओरांग जमात जर कधी काढली तर हा प्रश्नच उरणार नाहीये। त्यामुळे सरकारने शांत डोकं ठेवून उगाच कोणाच्या दडपणाखाली येऊन कोणताही अविचार किंवा आदिवासींवर अन्यायकारक कारवाई होईल असं कुठलंही करू नये।
मी या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन, योग्य पावलं उचला, अन्यथा विधानसभेला आपणाला सर्वांना सामोरं जावं लागणार आहे आणि त्याचे परिणाम फार वाईट होणार आहे, हे निश्चित सांगतो। आमचा विरोध हे असणार आहे की यांना आम्ही आदिवासीमध्ये कोणत्या प्रकारे समावेश न करण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र स्तरावर आम्ही कृती समिती स्थापन करू आणि हे आदिवासी नाहीच आहे म्हणजे याला कोणी कमिटी असं म्हणू शकत नाही। जर सुप्रीम कोर्टाने नाकारलं आहे, हायकोर्टाने नाकारलेला आहे, TRTA ने नाकारलं आहे, टीसी नाकारलं आहे, TRTA ने आधी यांचा अहवाल यांच्या हे आदिवासीमध्ये नाही म्हणून पाठवला आहे आणि यांच्याच मागणीनुसार टीसकडे दिलेला आहे। टीसकडे जे दिलं होतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्याकडे यांच्याच मागणीनुसार टीसकडे अहवाल दिला, टीसने सुद्धा यांच्या विरोधात दिलेला आहे असं आम्ही ऐकलेलं आहे। टीचा अहवाल शासन जाहीर करत नाही आणि आदिवासी